नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 14चा या व्हिडिओमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। पहिला प्रश्न, राइट दी प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ दी डिजिट्स इन दी नंबर 378.025। या 378.025 या नंबरमधील प्रत्येक अंकाची म्हणजे प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू काय आहे ते आपणास काढायचे आहे। तर प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय मित्रांनो, आपण थोडक्यात समजावून घेऊ। समजा 5432 यामधील प्रत्येक अंकाची प्लेस व्हॅल्यू काय होईल। आपण रीडिंग कसं करतो, 5432 5000 करतो, म्हणजे 5ची व्हॅल्यू किती आहे 5000। ह्या 5ची प्लेस व्हॅल्यू येते किती आहे 5000। 400 म्हणजे आपण रीडिंग कसं करतो 400, म्हणजे ह्या 4ची येथे प्लेस व्हॅल्यू किती आहे 400। 32 म्हणजे ह्या 3ची प्लेस व्हॅल्यू किती येते 30 आणि 2ची व्हॅल्यू 2च आहे। ही सर्वांची जर ॲडिशन केली तर हाच नंबर येतो आहे। म्हणून 5ची प्लेस व्हॅल्यू 5000, 4ची 400, 3ची 30 आणि 2ची 2। समजा 431 यामध्ये 431 रीडिंग आपण असं करतो, म्हणजे ह्या 4ची प्लेस व्हॅल्यू किती येते 400। 31 3ची किती आहे 30 आणि 1ची 1च आहे। 378 म्हणजे 3ची व्हॅल्यू 300, 78 7ची व्हॅल्यू 70 आणि 8ची व्हॅल्यू येते प्लेस व्हॅल्यू 8च। पूर्ण ॲडिशन केली तर हाच नंबर येईल। आता आपणास प्रॉब्लेममध्ये 378.025 दिलेला आहे। ही व्हॅल्यू आपणास काढता येते। आता 378 म्हणजे 3ची व्हॅल्यू किती आलेली आहे 300, ह्या 7ची प्लेस व्हॅल्यू 70 आणि 8ची प्लेस व्हॅल्यू 8च आहे। पण पॉईंट नंतर हे जे नंबर आहेत, पॉईंट नंतर 0, 2 आणि 5 हे नंबर आहेत, तर यांची प्लेस व्हॅल्यू कशी, ह्या पहिल्या नंबरला आपण 10ने डिवाईड करतो, ह्या दुसऱ्या नंबरला 100ने डिवाईड करणार आणि तिसऱ्या नंबरला 1000ने डिवाईड करणार। जे आन्सर येईल ती या नंबरची प्लेस व्हॅल्यू होईल। आता 0/10 म्हणजे 0/10 काय होईल 0च होईल, म्हणजे ह्या 0ची प्लेस व्हॅल्यू किती आलेली 0 आलेली आहे। 2ची व्हॅल्यू काय येईल 2/100 म्हणजे 2/100 म्हणजे येथे किती 2 0 आहेत, म्हणून हा 0 पॉईंट नंतर एकच 0 येईल आणि हा नंबर ॲज इट इज येईल। आता 5ची प्लेस व्हॅल्यू किती येईल 5/100 म्हणजे 5ला आपण ह्या 2ला आणि 0 याप्रमाणे प्लेस व्हॅल्यू काढता येतील। आता 5/1000 म्हणजे 5/1000 हे कसं करायचं, येथे 3 0 आहेत म्हणून पॉईंट नंतर म्हणजे 0 पॉईंट नंतर येथे फक्त 2 0 घ्यायचे, एक 0 कमी घ्यायचा आणि हा नंबर लिहायचा 5। सपोज 700 असं आहे, तर हे कसं सॉल्व करणार आपण, येथे 2 0 आहेत म्हणून आपण पॉईंट नंतर फक्त एकच 0 घेणार आणि हा नंबर लिहून टाकणार। हे झालं आन्सर। समजा 3/10 हे कसं करणार, येथे एकच 0 आहे म्हणून आपण 0 घ्यायची गरज नाही, एकच 0 असेल तर पॉईंट नंतर फक्त हा नंबर लिहून टाकणार। आता 8/4 0 येथे 4 0 आहेत म्हणजे आपण काय करणार, पॉईंट नंतर फक्त 3 0 घेणार आणि हा नंबर लिहून टाकणार। याप्रमाणे अशी व्हॅल्यू काढता येईल। येथे 5ची व्हॅल्यू किती आलेली, मग आपली 5ची व्हॅल्यू आलेली आहे 0.005। 2ची व्हॅल्यू किती आलेली आहे 0.02। याप्रमाणे आता ह्या टेबलमध्ये या व्हॅल्यू आपणास ॲड करायच्या आहेत। आता या नंबरमध्ये 378 म्हणजे 3ची व्हॅल्यू किती आहे 300 बरोबर आहे। 70 रीडिंग कसं करतो 378 म्हणजे 7ची व्हॅल्यू 70 आहे आणि 8ची व्हॅल्यू 8च आहे। आता 0ला ह्या 10ने आपण डिवाईड केल्यानंतर 0 झालेलं आहे, हे डिव्हिजन केल्यानंतर 0.02 आलं होतं आपलं आणि हे आन्सर आलं होतं आपलं। याप्रमाणे प्लेस व्हॅल्यू कोणत्याही काढता येतील आपणास। नेक्स्ट ॲडिशन करण्यासाठी मित्रांनो, पॉईंट नंतर येथे एकच अंक आहे आणि इथे पॉईंट नंतर 3 अंक आहेत, म्हणजे आपण इक्वल करू।
पॉईंटनंतर इथे एकच अंक आहे या नंबरला, येथे 3 अंक आहेत, पॉईंटनंतर 3 डिजिट आहे येथे, त्यामुळे येथे 0 आपण ॲड करू. काहीच फरक पडत नाही पॉईंटनंतर आपण 0 ॲड केले तर. म्हणजे आता पॉईंटनंतर याला पण 3 अंक झालेले आहेत आणि या संख्येलाही 3 नंबर आहेत पॉईंटनंतर. आता ॲडिशन घेता येईल आपणास. म्हणजे हा नंबर इक्वलच आहे 9.500. ॲडिशन करताना पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. म्हणजे हा पॉईंट येथे येईल आणि 197 आणि 27. फक्त पॉईंट खाली पॉईंट पाहिजे. आता ही ॲडिशन करायची आपणास. म्हणजे 7, 9, 5 + 1 म्हणजे 6, 7 + 5 12, 3 आणि 9 932.697 हे आन्सर आपलं. आता नेक्स्ट, आता 39 आहे. म्हणजे पॉईंट येथे येथे पॉईंट घेऊ शकतो आपण आणि 2 0. आता येथे पण पॉईंटनंतर 2 अंक आहेत आणि येथे पॉईंटनंतर 2 अंक आहेत. हे ॲडिशन करता येईल आपणास. आता 39.00 आणि हे कसं आहे 700, पॉईंट खाली पॉईंट पाहिजे आणि हे 65. हे ॲडिशन घेता येईल. 5, 6.93 आणि 7 हे येईल आपलं आन्सर. आता येथे पॉईंटनंतर 1 अंक आहे, पॉईंटनंतर 3 अंक आहेत आणि पॉईंटनंतर येथे म्हणजे पॉईंटनंतर अंकच नाही आहे. तर जास्तीत जास्त 3 अंक आहेत पॉईंटनंतर. म्हणून आपण काय करू, ह्या 40ला 0.000 असं करू आणि याला पॉईंटनंतर इथे 1 अंक आहे, आपण 0 ॲड करू. म्हणजे पॉईंटनंतर 3 अंक आहेत, पॉईंटनंतर 3 अंक आहेत आणि या नंबरला आपण 2.451 हा ॲज इट इज. आता सर्वांची ॲडिशन घेता येईल आपणास. म्हणजे 40.000, आता 27.700 आणि पॉईंट खाली पॉईंट पाहिजे. म्हणजे हा पॉईंट इथे आला तर 2 इथे येईल आपला 451. सर्वांची ॲडिशन 5, 1, 3, 10, 1, 6 हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, आता सबट्रॅक्शन करायची आहे. पॉईंटनंतर इथे 3 अंक आहेत आणि या नंबरला पॉईंटनंतर 2च अंक आहेत. पॉईंट नंतरचे अंक इक्वल करण्यासाठी आपण 85.96 आणि 1 0 ॲड करू. म्हणजे पॉईंटनंतर या नंबरला 3 अंक झालेले आहेत आणि हा नंबर ॲज इट इज 0.345. आता दोघांची सबट्रॅक्शन. या नंबरमधून हा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजे 85.960 मायनस पॉईंट खाली पॉईंट म्हणजे 2 इथे येईल आपला 345. ही सबट्रॅक्शन घेता येईल. 5 इथे 1, 5 म्हणजे 1, 6.3 आणि 8 ही 3.615. ही सबट्रॅक्शन. पॉईंटनंतर 2 अंक आहेत, पॉईंटनंतरही 2 अंक आहेत. म्हणजे आपण 3 डायरेक्ट आता पॉईंट खाली पॉईंट 97 म्हणजे 97 आणि 45. सबट्रॅक्शन 9 इथे 3, 5 म्हणजे 7 इथे 8 8 गेले 4 इथे 10 13 गेले 3 इथे 5 34.79 हे आन्सर येईल आपलं. आता येथे पॉईंटनंतर 3 अंक आहेत, पॉईंटनंतर 3 अंक आहेत. आता आपण मायनस पॉईंट खाली पॉईंट 17.186 सबट्रॅक्शन घेता येईल. 15 6 गेले 9 1 8.28 2 - 1 1 हे येईल आपलं आन्सर.